हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा, मी ठाकरे गटाच्या विलीनीकरणाबाबत बोललो नाही, शरद पवारांकडून स्पष्ट। राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की काय स्थान आहे मला माहिती नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे आज एकाच वेळी कल्याणमध्ये। श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये रोड शो मध्ये शिंदे सहभागी होणार, तर वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये, राजन विचारांसाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाण्यामध्ये सभा। ठाकरे शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची उद्या सभा, शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात। काल मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार, अनेक जण संपर्कात, आमदार नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार, भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा। तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार मोदींच्या रोड शोला अनुपस्थित, सूत्रांची माहिती, तर अजित पवार आजारी, शरद पवारांचं वक्तव्य। नकली राष्ट्रवादी नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, मोदींचा दावा, तर 30 वर्ष तुमच्यासोबत राहून भाजपमध्ये विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये काय होणार, ठाकरेंचं प्रत्युत्तर। मोदीजी किती वेळा नवरदेव होऊन बोहल्यावर चढणार, ठाकरेंची टीका, तर मुख्यमंत्री होतो चपरासी झालो तरी चालेल पण पुन्हा येईन म्हणत ठाकरेंचा फडणवीसांना टोला। शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावं लागलंय, देशामध्ये कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, फिर भी घमंडम, मोदींचा नव्या भारताचा नवा मंत्र, संजय राऊतांची मोदींच्या रोड शोवर टीका। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढणाऱ्याला UAPA कायद्यामध्ये आत टाकणार, आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना थेट इशारा। राज ठाकरे शनिवारी ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर, मनसे शाखांच्या भेटी देणार, विक्रोळीमधल्या नव्या शाखेचंही राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार। राज्यामध्ये उद्यापासून जुन्या नियमानुसार RTEची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 9,138 खासगी शाळांमध्ये 1,02,434 जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार। दगडफेकीच्या घटनेनंतर बीडच्या नांदूरमध्ये तणावपूर्ण शांतता, 3 किरकोळ जखमी, पोलिसांच्या 2 तुकड्या गावामध्ये दाखल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, रेल्वे हद्दीमधील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालिकेकडून निर्देश। पुणे महापालिका हद्दीमध्ये 85 अनधिकृत होर्डिंग्स, 349 होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, 2 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे पुणे आयुक्तांचे आदेश। घाऊक बाजारामध्ये लाल मिरचीच्या दरामध्ये 40 ते 50% घसरण, मागणी कमी असल्यानं दरामध्ये घसरण झाल्याची माहिती। वादळी वारा आणि अवकाळी पावसानं परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये केळीच्या बागेचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा, नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज, तर मुंबई रायगडसह ठाणे पालघरमध्ये उष्णतेचा इशारा कायम। कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज, 14 जूनला चंदू चॅम्पियन प्रेक्षकांच्या प्रदर्शित होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।